हे गायज, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता इथे आमचं पूर्ण आमची टूर कंप्लीट झालेली आहे. तर आता परतीचा प्रवास सुरू होणार आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी. आता इथून भरपूर म्हणजे 2 तासावरती रेल्वे स्टेशन आहे. सकाळचे आता वाजल्यात 8. सकाळपासून आमचं तेच चालू आहे, काय 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 आवरायचं, बॅग वगैरे पॅकिंग करून झाले. तर आता आम्ही निघू थोड्या वेळात. थोडाफार आत्ता तर आज चतुर्थी आहे, सो आज असणार आहे उपवास. आणि मग तर आज काय नाश्ता वगैरे म्हणजे ज्यांना करायचं आहे ते करतील. आपण म्हणजे बरेचसे जण नाश्ता नाही करणार. आपलं थोडाफार खाऊन पिऊन मग आम्ही निघू. आणि एक म्हणजे टूर म्हणजे आता सगळेजण होतं तर चांगली होती, खूप चांगली होती. पण मेन म्हणजे आमचं ना इथे म्हणजे राहायला पण ठीक आहे, म्हणजे ठीकठाक रूम्स आहेत. कारण इथे AC रूम्स जास्त मिळत नाही, भेटले तरी खूप लांब भेटतात. आणि इथे आहेत मोस्ट ऑफ AC रूम्स आहेत, पण एक पण असं नाही की म्हणजे आता आम्ही एवढे 13 जण होतो, पण मग आम्हाला काय AC रूम नाही भेटली. कारण एकेका ठिकाणी एकच रूम वॅकंट होती, एक 2 रूम. तर आम्हाला पाहिजे होते 5 रूम्स, तर आम्हाला नाही भेटले. सो जर तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही आधीच ऑनलाईन बुकिंग करून ठेवा. लास्ट इयर पण आम्ही येणार होतं, तर आधीच आम्ही ऑनलाईन बुक केलेलं होतं रूम्स वगैरे. पण ते काही कारणास्तव आमचं कॅन्सल झालं यायचं. मग ते पैसे पण पाण्यात गेले आणि काय आम्ही आलो पण नाही. म्हणून मग आम्ही यावेळेस ऑनलाईन बुकिंग नाही केली. यावेळेस आम्ही डायरेक्ट इथे येऊन आम्हाला वाटलं रूम्स असतील म्हणून आम्ही चेक केले, तर मग भेटला कसं तरी, म्हणजे ॲडजस्ट केलं. चांगले आहेत रूम असे, म्हणजे एकदम पण थर्ड क्लास नाही आहेत. सो आणि फक्त जेवणाला मी बोलेन की जर तुम्हाला म्हणजे आपल्याला आता चमचमीत खायची सवय असते, पण जेवायचा तुम्ही थोडाफार तरी म्हणजे प्रिपेअर राहा, की मनाची मनस्थिती अशी ठेवा की तिथे गेल्यावर आपल्याला काय चांगलं जेवायला नाही भेटणार. एक वेळेस म्हणजे त्यांचा आंबट डाळ वगैरे असेल तर ठीक आहे, आपण ॲडजस्ट करू. पण तसा पण काही नाही, जेवायचे भरपूर हाल आहे तिकडे. आणि कोणत्याच तुम्हाला एकदम पण स्पायसी नाही मिळणार, एकदम मिनिमल मिळेल. सो बघा आता तुमच्यावरती आहे. तर बाकीचं ठीक होतं. तर आता आम्ही निघतो आहे थोड्या वेळात, तर तुम्हाला दाखवते काय काय होतं आता जाताना. सकाळी लवकर उठून आम्ही टाइमपास करत बसलेलो. बाबू मस्तपैकी व्हिडिओ बघत होती ना, जाम झोप आलेली. झोपून कंटाळा आला, तर आता चाललोय चहा प्यायला. आता आम्ही बसलो आहेत पत्ते खेळायला, ओणो खेळायला, ट्रेनची वाट बघत. ट्रेन येईल आमची दुपारी. आम्ही आलोय जेवायला. लास्ट टाईम जेवण मागवलं, आता बघू काय जेवायला. इथं मसाला टाकून नूडल्स बनवतात. जेवण झाल्यावर आम्ही लगेच जाणार आहे स्टेशनवर. सो हे गाईज, आता आम्ही पोचलेलो आहोत स्टेशनवर आणि खूप मोठा हॉल्ट आहे. आता इथे हॉल्ट नाही आहे, म्हणजे भरपूर वेळ थांबायला लागेल, कारण 3:45ची ट्रेन आहे, ती झाली आहे लेट. 1 तास तरी लेट आहे ती. तर बघू आता. यावी इथे चहा घेत आहेत. इथला तरी चहा टेस्ट करून बघतायत कसा लागतो. ॲक्च्युली मी तर पित नाही, पण ह्या लोकांनाच लागतो, तर बघूयात. तर कसा वाटतोय चहा? चांगला आहे का? चांगला आहे का? पाणी आणि मुत्तावणी चहा दिसतोय होतं. हा बघा कसा व्ह्यू आहे. सुपर गाईज. तर आता येऊन आम्हाला भरपूर वेळ झालेला आहे. ट्रेन तब्बल 1 तास लेट आहे.
आणि ही काय फालतूगिरी आहे. दरवेळेसचा म्हणजे यांचा असाच असतो वाटतं इकडे, कारण इथली लोक बोलत होते की लवकर येत नाही ट्रेन. तर अजून 1 तास म्हणजे आता वाजलेले आहेत 4:45. आता किती वाजता येते बघू. लेट सी. काय फालतूगिरी आहे, टाईमपास चालवला ह्यांचा.